नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मानिनी आणि काव्याने वसुंधरा आणि रम्याला घरातील नोकर बनवलेले असते. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला फोन लावते आणि नंदिनीला बोलते, गणपती बाप्पा तर घरात येणारच आहेत आणि ते आपल्या सर्वांना आशीर्वाद देखील देणारच आहेत, परंतु माझी एक इच्छा आहे. आणि तेव्हा नंदिनी विचारते, ती कुठली आई? आणि तेव्हा मानिनी सांगते, मला तुझी व काव्याची मंगळागौर करायची आहे. आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्य आणि नंदिनी दोघेही अवघ झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो वसुंधराला मानिनीने स्वयंपाकघराचे काम दिलेले असते आणि तेव्हा वसुंधरा ही कांदा कापत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. आणि त्यावेळेस मानिनी बोलते, घरातील सर्वांच्या डोळ्यामध्ये एवढे वर्ष पाणी आणलेत, आता थोडे पाणी तुमच्या देखील डोळ्यामध्ये आले तर काय फरक पडतो, येऊ देत थोडे पाणी. त्यानंतर आपण पाहतो रम्याला काव्या ही फरशी पुसायला लावते आणि बोलते, लवकरच आटप, आणखीन सर्वांच्या बेडरूम हॉल बाकी आहेत. आणि तेव्हा रम्या ही आश्चर्यचकित होते आणि विचारते, हे सर्व काम मी एकटी करणार आहे का? काव्या बोलते, हो, तू एकटीच करणार आहेस. प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये कुरापती करत हिंडत होतीस ना, मग आता तुझ्या कर्तृत्वाचे काळे डाग तुलाच पुसायला नकोत का? सर्व रूम लवकर पुसून घे. आणि तेव्हा रम्याला देखील अतिशय राग आलेला असतो आणि ती नाईलाजाने फरशी पुसू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि मानिनी कशा प्रकारे रम्या आणि वसुंधराला व्यवस्थित करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.